दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराजांच्या दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे. या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आदिव्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होतात. याने मनुष्य दुःखमुक्त होतो. घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते. पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात. विशिष्ट समस्यांवर जसे लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणीवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो. आपल्या कुंडलीतील ग्रह, नक्षत्रे, पितृदोष, प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात. गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेतात. या ग्रंथाचे 52 अध्याय आहेत तर काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे असे सांगितले जाते. श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतःकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते. मित्रांनो, हा 52 अध्यायाचा प्रचंड ग्रंथ त्याचा गाभा न हरवता तुम्हाला समजेल अशा भाषेत, सोप्या भाषेत आणि रंजक पद्धतीने मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. कथेची सुरुवात होते एका आक्रोशाने. एक असा भक्त ज्याचं नाव आहे नामधारक, पण नाव असूनही त्याला त्याचे जीवन व्यर्थ वाटते का? कारण त्याच्या जीवनात फक्त दुःख, दारिद्र्य आणि अपमान आहे. गाणगापूर क्षेत्र, भीमा आणि अमरजा नद्यांचा पवित्र संगम. पण या संगमावर नामधारक मात्र रडत होता. त्याचे डोळे सुजले होते, घसा कोरडा पडला होता. तो आकाशाकडे बघून ओरडत होता, हे दत्तगुरु, तू दीननाथ आहेस ना? मग माझी हाक तुला का ऐकू येत नाही? लोक मला हिणवतात, माझे नशीब का फुटके आहे? जर तू आता भेटला नाहीस तर मी या नदीत जीव देईन. त्याची ती हाक काळजाला चिरणारी होती. आणि म्हणतात ना, जेव्हा भक्ताचा धीर सुटतो तेव्हाच देवाची धाव सुरू होते. तेवढ्यात त्याला समोरून एक तेजस्वी आकृती येताना दिसली. अंगावर भगवी वस्त्रे, कपाळावर भस्म, डोळ्यात सूर्यासारखे तेज, पण चंद्रासारखी शीतलता. ते होते साक्षात सिद्धमुनी नामधारक. धावत गेला आणि त्यांच्या पायांवर कोसळला. महाराज, मला वाचवा, मला मार्ग दाखवा, मला त्या दत्तगुरूंचे स्वरूप सांगा जे भक्तांसाठी धावून येतात. सिद्धमुनींनी त्याला उठवले, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि एक गंभीर पण आश्वासक आवाजात म्हणाले, बाळा नामधारका, तू रडू नकोस. तुझे पूर्वज दत्तभक्त होते, पण तू विसरलास म्हणून हे भोग वाट्याला आले. पण आता काळजी नको, मी तुला ती कथा सांगतो जी ऐकल्याने यमराजाची सुद्धा भीती वाटत नाही. ती आहे गुरुचरित्र. कान देऊन एक सिद्धमुनी सांगू लागले, एक युग होते, सत्ययुग. हिमालय पर्वताच्या कुशीत अत्रि ऋषींचा आश्रम होता. अत्रि ऋषी म्हणजे तपश्चर्येचा महामेरू. दत्तात्रय देवतांना त्रिदेव स्वरूप का मानले जाते त्यामागे एक अतिशय रंजक कथा आहे. एकदा माता पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती यांना त्यांच्या स्त्रीत्वाचा फार गर्व वाटला. त्यांचा हा अहंकार नाहीसा करण्यासाठी देवाने लीला केली. या लीलेनुसार नारदजी एके दिवशी या तिघांकडे आले आणि तिघांनीही सांगितले की ऋषी अत्रि यांची पत्नी अनुसयासमोर तुमचे स्त्रीत्व काहीच नाही. मग तिन्ही बायकांनी आपल्या नवऱ्यांना ही गोष्ट सांगितली आणि म्हणाली की तुम्ही तिघे जाऊन अनुसयेच्या स्त्रीत्वाची परीक्षा घ्या. पत्नी शिव, विष्णू आणि ब्रह्माजी साधूचा वेश धारण करून सती अनुसयेच्या आश्रमात भिक्षा मागण्यासाठी गेले. त्यावेळी अत्रि ऋषी त्यांच्या आश्रमात नव्हते. या तिघांना सती अनुसयेकडून भीक मागितली आणि त्यांना निर्वस्त्र होऊन भीक दिली पाहिजे अशी अट घातली. हे ऐकून सती अनुसयेला धक्का बसला, परंतु साधूंचा अपमान होऊ नये या भीतीने तिने आपल्या पतीचे स्मरण केले. सती धर्माची शपथ घेतली. ते म्हणाले की जर माझा सती धर्म खरा असेल तर तिन्ही मुले 6 महिन्यांची बाळं होतील. अनुसयेने विचार केल्याप्रमाणे तसेच घडले. तिन्ही देवता 6 महिन्यांची बाळं झाली आणि सती अनुसयेने यांनी त्यांना माता म्हणून दूध पाजले. जेव्हा पती परत आले नाहीत, तिन्ही बायकांना काळजी वाटू लागली. तेवढ्यात नारदजी आले आणि त्यांनी सर्व गोष्ट सांगितली. मग तिन्ही देवी सती अनुसयेकडे गेल्या आणि त्यांनी क्षमा मागितली आणि आपल्या पतीला परत मागितले. अनुसयेने तिन्ही देवता पुन्हा तिच्या रूपात बदलले. अनुसयेच्या सतीधर्मामुळे संतुष्ट होऊन त्रिदेवाने त्याला एक आशीर्वाद दिला की आम्ही तिघे तुझ्या पोटी जन्म घेऊ. मग ब्रह्माच्या अंशातून चंद्र, विष्णूच्या अंशातून दत्तात्रय आणि त्यानंतर ऋषी दुर्वासाचा जन्म शिवाच्या अंशातून
रूपातून झाला. पौराणिक मान्यतेनुसार भगवान दत्तात्रय या तिन्ही देवतांचे रूप मानले जातात. कलियुगातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि पाप नष्ट करण्यासाठी दत्तात्रय यांना पुन्हा मानवी रूपात यावे लागले. आता आपण जातोय आंध्र प्रदेशातील पिठापूर नावाच्या गावात. तिथे अप्पलराज शर्मा आणि सुमती नावाचे एक सात्विक जोडपे राहत होते. ते दोघेही दत्तभक्त होते, पण घरात गरिबी होती. सुमतीची अनेक मुलं जगली नव्हती आणि जी जगली होती ती अपंग होती. एके दिवशी काय झाले, अप्पलराज घरात नव्हते. घरात श्राद्धाची तयारी सुरू होती. ब्राह्मणांना जेवायला बोलवलं होतं. नियम असा असतो की ब्राह्मणाने जेवल्याशिवाय अन्नाचा एक कणही कुणाला द्यायचा नसतो. पण दारात एक अतिथी आला, तेजस्वी पण भिकारी वेशामध्ये. त्याने आरोळी दिली, हे भिक्षाम देही, भिक्षाम देही. माते, खूप भूक लागली. सुमती धावत बाहेर आली. तिने बघितले, त्या अतिथीच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. तिने समाजाच्या रूढीच्या भीतीचा विचार केला नाही. भुकेल्याला अन्न देणे हाच माझा धर्म असा विचार करून तिने श्राद्धासाठी बनवलेले पवित्र अन्न त्या अतिथीला वाढले. तो अतिथी दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात दत्तात्रय होते, जे तिची परीक्षा घेण्यासाठी आले होते. ते प्रसन्न झाले. त्यांनी आपले मूळ स्वरूप प्रकट केले आणि म्हणाले, माते, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. माग काय वरदान हवंय? सुमती भारावून गेली. तिने हात जोडले आणि म्हणाले, प्रभू, मला तुमच्यासारखाच पुत्र हवाय. दत्त हसले आणि म्हणाले, माझ्यासारखा तर मीच आहे, म्हणून मीच तुझ्या पोटी जन्माला येईल. आणि काही काळाने सुमतीच्या पोटी एक दिव्य बालकाचा जन्म झाला, ज्याचे नाव ठेवले श्रीपाद श्रीवल्लभ. हेच दत्तात्रयांचे कलियुगातील पहिले अवतार. जन्मताच त्यांच्या अंगावर दिव्य चिन्ह होते. ज्या वयात मुले खेळतात त्या वयात श्रीपाद वेद शास्त्रांवर चर्चा करत होते. त्यांचे तेज पाहून गावातील पंडितही थक्क होत होते. वयाच्या 16व्या वर्षी जेव्हा त्यांनी लग्नाचा विषय निघाला, तेव्हा श्रीपाद आईला म्हणाले, आई, माझे लग्न तर या विश्वासी झाले. मी संसारी, मी संन्यासी आहे. मला आता माझे कार्य करण्यासाठी उत्तरेकडे जायचे. आई रडू लागली, बाळा, तू गेलास तर आमचा आधार कोण? तुझे हे 2 मोठे भाऊ तर आंधळे आणि पांगळे आहेत. आम्ही म्हातारे झालो आहोत. तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभांनी एक चमत्कार केला. त्यांनी आपल्या अपंग भावाकडे फक्त एक दृष्टी टाकली आणि काय आश्चर्य, जन्मापासून आंधळे असलेले भाऊ पाहू लागले. त्यांचे पाय लुळे होते, ते धावू लागले. आई बाबा चरणी लागले. श्रीपादांनी त्यांना सांगितले, तुम्ही चिंता करू नका. तुमच्या पोटी पुन्हा मीच म्हणजे पुढच्या अवतारात येईन. पण आता मला जाऊ द्या. त्यांनी घराचा त्याग केला आणि ते निघाले एका अशा प्रवासाला जिथे त्यांचे नाव इतिहासात कोरले जाणार होते. ते निघाले कुरवापूरच्या दिशेने. पण मित्रांनो, कुरवापूरला जाताना वाटेत जे घडले ते ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. एका धोब्याची निष्ठा आणि एका मातेचा आक्रोश, ज्यांनी श्रीपादांना पुन्हा जन्म घेण्याचे वचन द्यायला लावले. कोण होती ती माता आणि श्रीपाद श्रीवल्लभांनी पाण्यावर चालण्याचा चमत्कार कसा केला, हे सर्व आपण पाहणार आहोत. पुढच्या भागात पुढचा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण त्यात साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ जलसमाधी घेणार आहेत. त्यातूनच पुढे ऋषी आणि सरस्वतींचा जन्म कसा होणार आहे हे उलगडणार आहे. हा व्हिडिओ इथे संपत नाही. ही कथा आता एका अशा वळणावर आली जिथे भक्तीचा खरा कस लागणार आहे. पिठापूरचा निरोप घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ निघाले व ते थेट एका ठिकाणी पोचले. त्यांचा प्रवास सुरू झाला तो उत्तरेकडे, पण त्यांचे पाय त्यांना ओढत होते ते कृष्णा नदीच्या कुशीत वसलेल्या एका पवित्र बेटाकडे. कुरवापूर हे ठिकाण म्हणजे जणू निसर्गाचा चमत्कारच. चारही बाजूने कृष्णा नदीचे वाहणारे पात्र आणि मध्यभागी असलेली ही बेट. श्रीपाद श्रीवल्लभांनी आपली कर्मभूमी म्हणून याच जागेची निवड केली आणि इथेच त्यांच्या दिव्य लीलांनी खऱ्या अर्थाने सुरुवात केली. या बेटावर एक धोबी म्हणजे परीत राहायचा. त्याचे नाव होते रंजक. हा रंजक अत्यंत साधा माणूस. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नदीच्या काठावर कपडे धुणे हेच त्याचे काम. पण जेव्हापासून श्रीपाद कुरवापूरला आले तेव्हापासून रंजक आपले काम सोडून तासनतास लांबूनच श्रीपादांकडे बघत असे. त्याला वेद येत नव्हते, मंत्र येत नव्हते, पण त्याच्या मनात एकच भाव होता. हे कोणी सामान्य योगी नाहीत. रोज श्रीपाद नदीवर स्नानाला आले की रंजक धावत जाऊन त्यांचे ओले कपडे धुवून देत, वाळवून देत आणि त्या बदल्यात त्याला काय मिळायचे? फक्त श्रीपादांचे एक स्मित हास्य. पण त्याच्यासाठी ते लाखाचे होते. एके दिवशी एक भयानक घटना घडली. रंजक नेहमीप्रमाणे कपडे धुवत होता. त्याचा छोटा मुलगा जेवणाचा डबा घेऊन काठावर आला होता. अचानक जंगलाच्या दिशेने एक प्रचंड डरकाळी फुटली. काही समजायच्या आत एक क्रूर वाघ झुडपातून बाहेर आला आणि त्याने त्या लहानग्या मुलावर झडप घातली. वाचवा मुलाची किंकाळी हवेत विरळली. रंजक धावत गेला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. वाघाच्या तीक्ष्ण दातांनी मुलाचा गळा पकडला होता. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि तो वाघ मुलाला घेऊन जंगलात पळाला नाही तर तिथेच टाकून निघून गेला. कारण समोरून श्रीपाद श्रीवल्लभ शांतपणे चालत होते. रंजक टाहू फोडत श्रीपादांच्या पायावर पडला. स्वामी, माझा वंश संपला, माझे बाळ गेले. श्रीपादांनी त्या रक्ताने माखलेल्या मुलाकडे बघितले. त्यांच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना दुःख होतं. ती होती फक्त एक अधिकार
त्याप्रमाणे त्यांनी आपल्या कमंडलूतून पाणी त्या मुलावर शिंपडले आणि एकच शब्द उच्चारला, उठ. आणि काय चमत्कार! ज्या मुलाचे प्राण गेले होते, ज्याचे शरीर वाघानं फाडलं होतं, तो मुलगा झोपेतून जागा झाल्यासारखा आळस देत उठून बसला. त्याच्या अंगावर जखमेचा एक ओरखडाही नव्हता. हे दृश्य पाहून रंजक वेडापिसा झाला. तो नाचू लागला, माझे स्वामी देव आहेत, माझे स्वामी देव आहेत. पण श्रीपादांची लीला इथेच थांबली नाही. एकदा हाच रंजक कपडे धुत असताना नदीतून एक राजा आपल्या लवाजमासह बोटीतून जात होता. राजाची ती शान होती. हत्ती, घोडे आणि दिमाग बघून रंजकाच्या मनात एक क्षण मोह निर्माण झाला. त्याला वाटलं, अहो, हे काय सुख! मला पण असे सुख मिळाले तर. श्रीपादांनी त्याचे मन ओळखले. त्यांनी त्याला जवळ बोलवले आणि विचारले, रंजका, तुला राजा व्हायचे आहे का? रंजक खाली मान घालून उभा राहिला. श्रीपाद हसत म्हणाला, तुझी इच्छा पूर्ण होईल, पण या जन्मात नाही, पुढच्या जन्मात तू राजा बनशील आणि मी तुला तिथेही भेटायला येईन. हाच रंजक पुढे बिदरचा बादशाह म्हणून जन्माला आला. अशा अनेक लीला सुरू होत्या, पण कुरवरपूरच्या मातीत घडलेली सर्वात मोठी घटना, जी दत्तात्रयांचे दुसऱ्या अवताराचे कारण बनणार होती, ती अजून घडायची होती. एका दुपारी जेव्हा सूर्य डोक्यावर आला होता आणि कृष्णा नदीचे पात्र तापले होते, तेव्हा नदीच्या काठावर एक स्त्री आपल्या मुलाला फरफटत ओढत आणत होती. तिचे नाव होते अंबिका. ती ब्राह्मण स्त्री होती, पण तिचे नशीब अतिशय कठोर होते. तिचा मुलगा जन्मताच मतिमंद होता. त्याला साधं बोलताही येत नव्हतं. बुद्धी तर नव्हतीच. वडील वारलेले, घरात खायला अन्नाचा कणही नाही आणि समाजाचे टोमणे. लोक तिला म्हणायचे, तुझे पापच असे असणार, म्हणून असा वेडा मुलगा पोटी आला, याला काय जगून फायदा. रोजचा अपमान सहन करून अंबिका थकली होती. तिने ठरवले होते, आज जीवन संपवायचे. तिने आपल्या कमरेला पदर घट्ट बांधला आणि मुलाचा हात पकडून ती खोल पाण्यात उडी घेण्यासाठी पुढे सरसावली. पाण्याची खळखळ आणि अंबिकेचे हुंदके. वातावरणात एक भयंकर उदासी होती. ती मुलाकडे बघून रडत होती, बाळा, या जगात आपल्याला जागा नाही रे. देवाने सुद्धा आपल्याकडे पाठ फिरवली आहे. चल, आपण त्याच्याकडे जाऊया. त्या मतिमंद मुलाला काहीच कळत नव्हते. तो फक्त आईच्या रडणाऱ्या चेहऱ्याकडे बघून हसत होता. त्या निर्विकार हास्य बघून अंबिकेचा बांध फुटला. ती किंचाळली, देवा, का अशी शिक्षा दिली? मी काय पाप केलं होतं? तिने डोळे मिटले आणि पाण्यात उडी घेणार तेवढ्यात मागून एक गंभीर आणि धीरगंभीर आवाज आला, थांब माते, आत्महत्या हे महापाप आहे. अंबिका थबकली. तिने मागे वळून पाहिले. तिथे साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ उभे होते. त्यांच्या अंगातून येणाऱ्या तेजाने अंबिकेचे डोळे दिपले. ती जागीच गुडघ्यावर कोसळली. स्वामी, मला अडवू नका. मी जगू शकत नाही. माझा हा मुलगा हा समाजासाठी चेष्टा आणि माझ्यासाठी ओझे झाला आहे. मी मेल्यावर याचे काय होणार, त्यापेक्षा मी याला घेऊन जाते. श्रीपाद तिच्याजवळ आले. त्यांची नजर करुणेने भरली होती. त्यांनी त्या मतिमंत मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला. माते, मुलाला ओझे म्हणतेस? अरे, ज्या मातेने बीजाला पोटात वाढवले, तिनेच त्याला नाकारायचे असते का? ते शब्द अंबिकेच्या काळजाला भिडले. ती ओक्साबोक्षी रडू लागली. तिने श्रीपादांचे पाय धरले आणि ती विनवणी करू लागली, मग मला मार्ग दाखवा. स्वामी, जर मला जगायचे असेल तर मला तुमच्यासारखा ज्ञानी, तुमच्यासारखा तेजस्वी पुत्र हवा. या वेड्या मुलाला घेऊन मी कशी जगू? मला तुमच्यासारखा मुलगा द्या, नाहीतर मला मरण द्या. तिची ती हाक, त्यातील आर्तता आणि मातृत्व, हे सर्व पाहून श्रीपादांचे हृदय हेलावून गेले. त्यांनी अंबिकेला उठव, माते, उठ, तुझी इच्छा पूर्ण होईल. तू आता घरी जा आणि नित्यनियमाने शनी प्रदोष व्रत कर. आणि लक्षात ठेव, श्रीपादांनी तिच्या डोळ्यात बघून एक वचन दिले, जे काळाच्या दगडावर कोरले गेले. तुला माझ्यासारखा पुत्र हवा आहे ना? पण या त्रिभुवनात माझ्यासारखा फक्त मीच आहे, म्हणून पुढच्या जन्मात मीच स्वतः तुझ्या पोटी जन्म घेईन. अंबिकेला विश्वास बसेना. साक्षात देव तिला आई म्हणणार होता. तिने थरथरत्या हाताने श्रीपादांना नमस्कार केला. तिचे अश्रू आता दुःखाचे राहिले नव्हते, ते आनंदाचे होते. श्रीपादांच्या आशीर्वादाने अंबिका परतली आणि तिने आपला उर्वरित जन्म शिवभक्तीत घालवला. तिकडे श्रीपादांच्या लीलांचा वेग वाढतच होता. कुरवपूर हे फक्त भक्तांचे स्थान नव्हते, तर व्यापाऱ्यांचा मार्गही होता. अश्विन वैद्य द्वादशी श्रीपादांनी भक्तांना सांगितले, माझे कार्य संपले आहे. आता मी महाप्रस्थान करणार आहे. पण लक्षात ठेवा, मी जरी देहाने जात असलो तरी कुरवपूर हेच माझे स्थान असेल. जो कोणी इथे श्रद्धेने येईल, त्याची इच्छा अपूर्ण राहणार नाही. हे सांगून श्रीपाद श्रीवल्लभ कृष्णा नदीच्या प्रवाहात उतरले. हजारो भक्त काठावर उभे राहून दिगंबरा दिगंबराचा जयघोष करत होते. पाणी त्यांच्या गुडघ्यापर्यंत आले, कमरेपर्यंत आले आणि बघता बघता श्रीपाद प्रवाहात लुप्त झाले. ना देह सापडला, ना काही खून, फक्त नदीचे शांत पात्र. भक्त रडू लागले, पण त्याच वेळी आकाशवाणी झाली, मी गेलो नाही, मी इथेच आहे. निर्गुण रूपात श्रीपादांची जलसमाधी झाली. एक युग संपले, पण वचन अपूर्ण होते. अंबिका मातेला दिलेले वचन. काळ सरला, वर्षे रुकली. आता आपण विदर्भातील कारंजा लाड या गावी जाणार आहोत. तिथे माधव आणि अंबा म्हणजेच अंबिकेचा
पुन्हा जन्म नावाचे एक सात्विक दाम्पत्य राहत होते. अंबा माता हीच ती पूर्वजन्माची अंबिका. तिने 16 वर्षांचे व्रत केले होते आणि एके दिवशी तिला स्वप्न पडले. साक्षात दत्त महाराज तिच्या ओटीत येत आहेत आणि तो दिवस उजाडला. शुक्ल पक्षातील ती पवित्र तिथी होती. दुपारची वेळ. अंबा मातेच्या पोटी एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. बाळाचे रूप असे होते की बघणाऱ्याचे डोळे दिपावे. पण जन्मताच एक आश्चर्य घडले. इतर बाळ जन्माला आल्यावर रडतात, पण हे बाळ रडले नाही. बाळाने आपले चिमुकले डोळे उघडले आणि स्पष्ट आवाजात उच्चार केला, ओम. त्यानंतर शांत, एकदम शांत घरात आनंदोत्सव साजरा झाला. बाळाचे नाव ठेवले नरहरी. हेच ते पुढे नरसिंह सरस्वती होणार. पण जसजसे दिवस जाऊ लागले तशी आईवडिलांची चिंता वाढत होती. नरहरी आता वर्षाचा झाला, 2 वर्षाचा झाला, पण तो एकही शब्द बोलेना. इतर मुले आई बाबा बोलतात, पण नरहरी फक्त हसायचा आणि आकाशाकडे बघत बसायचा. गावात कुजबूज सुरू झाली. बाळ मुके आहे का की बहिरे आहे? माधव आणि अंबा खूप काळजी करत. त्यांनी अनेक वैद्यांना बोलवले. एका वैद्याने तर कहरच केला. तो म्हणाला, बाळाला ऐकू येत नाही हे तपासण्यासाठी आपण मोठी घंटा वाजवून बघू किंवा लोखंडाची सळी तापून चटका देऊन बघू. आईच्या काळजात धस्स झाली. नको, माझ्या बाळाला त्रास नको. पण नरहरीने हे सर्व बघून फक्त एक गूढ स्मित केले. तो का बोलत नव्हता? कारण त्याला संसाराच्या व्यर्थ गोष्टी बोलायच्याच नव्हत्या. त्याला फक्त वेद बोलायचे होते. पण ते कधी? अंबा माता रोज रडून देवाला प्रार्थना करायची की देवा, तू दिलेल्या वचनानुसार आलास, पण असा मुका का झालास? माझ्याशी एक शब्द तरी बोल. नरहरी आपल्या आईचं दुःख जाणत, पण ते योग्य वेळेची वाट बघत होते. ती वेळ होती मुंज म्हणजेच उपनयन संस्कार. आणि तो दिवस जवळ आला. वयाच्या 7व्या वर्षी नरहरीची मुंज ठरली. घरात तयारी सुरू झाली. मांडव पडला, भटजी आले. पण सर्वांच्या मनात एकच भीती होती की मुंज लागल्यावर बटूला गायत्री मंत्राचा उच्चार करावा लागतो आणि नंतर भिक्षा मागावी लागते. जर नरहरी बोललाच नाही तर मुंज कशी होणार? आई अंबा मुलाला न्हाऊ घालताना त्याच्या कानात पुटपुटली, बाळा, आज तरी माझी लाज राख. आज तरी आई म्हणून एक हाक मार. नरहरीने आईकडे बघितले. त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. जणू ते सांगत होते, आई थांब, आज मी असे काही बोले की हे जग थक्क होईल. काय घडणार होते? मुंजच्या वेळी ज्या मुलाने 7 वर्षे तोंड उघडले नाही, तो खरोखरच बोलणार होता का? आणि जर बोलला तर असं काय सांगणार होता ज्यामुळे आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकणार होती? हा फक्त मौनभंग नव्हता, तर एका महायज्ञाची सुरुवात होती. मित्रांनो, ही कथा एका अशा वळणावर आली जिथे एका 7 वर्षाच्या मुलाच्या मुखातून साक्षात 4 वेद प्रकट होणार आहेत. पण त्यानंतर तो मुलगा जे मागणार आहे ते कोणत्याच आईला सहन होण्यासारखं नाही. काय असेल ती मागणी पाहूया पुढील भागात. कारंजा गावातील त्या मांडवात आता तणाव शिगेला पोहोचला होता. बडजीने हातातील अक्षता घेतल्या. सावधान असा घोष केला. मंगलाष्टक संपली. बाळ नरहरीच्या गळ्यात जान्हवी म्हणजेच यज्ञोपवीत घालण्यात आला. आता तो विधी आला ज्याची सर्वांना भीती होती, म्हणजे बटूला गायत्री मंत्राचा उपदेश देणे आणि बटूने तो उच्चार करणे. वडिलांनी माधवरावांनी नरहरीला जवळ घेतले. तसेच उपरणे कापड डोक्यावर घेऊन त्यांनी मुलाच्या कानात गायत्री मंत्राचा उच्चार केला. मंडपात शांतता पसरली होती. सर्वांचे डोळे नरहरीच्या ओठांकडे लागले होते. हा मुलगा बोलेल का? ही मुंज अपूर्ण राहणार. आई अंबाचा श्वास रोखला गेला होता आणि मग त्या 7 वर्षाच्या बालकाने आपले डोळे उघडले. त्याच्या ओठांची हालचाल झाली आणि जो आवाज बाहेर पडला तो एखाद्या लहान मुलाचा नव्हता, तर ढगांच्या गडगडासारखा गंभीर आणि स्पष्ट होता. ओम भूर्भुवः स्वः. नरहरी बोलला. मंडपात एकच जल्लोष झाला. बाळ बोलले. आई अंबाच्या डोळ्यातून आनंदाश्रूच्या धारा लागल्या. तिने देवाला हात जोडले. पण हा आनंद फक्त काही क्षणांचाच होता, कारण पुढच्या क्षणी जे घडले त्यांनी उपस्थित पंडितांच्या पायाखालची जमीन सरकली. नरहरी फक्त गायत्री मंत्र बोलून थांबला नाही. जसा गंगेचा प्रवाह अडवता येत नाही, तसा ज्ञानसागराचा प्रवाह त्याच्या मुखातून फुटला. त्या 7 वर्षाच्या बालकाने तिथे उभे राहून ऋग्वेदातील ऋचा म्हणायला सुरुवात केली. अग्निमुळे पुरोहितम यज्ञ देवमृत्विजम. त्याचा उच्चार इतका शुद्ध होता, इतका स्पष्ट आणि वेगवान होता की तिथे बसलेले वृद्ध घनपाठी ब्राह्मण सुद्धा थक्क झाले. लोक बघतच राहिले. हा मुलगा तर जन्मापासून मुका होता. याला वेद कोणी शिकवले? नरहरीने एका सुरात ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेदाची मंत्र म्हणायला सुरुवात केली. जणू साक्षात सरस्वती त्याच्या जिभेवर नाचत होते. गावातील जे पंडित मगाशी चेष्टा करत होते ते आता नरहरीच्या पायावर डोके ठेवून होते. त्यांना समजले होते की हे सामान्य बालक नाही, हा साक्षात जगद्गुरू आहे. विधी पूर्ण झाला. आता वेळ होती मातृभिक्षा मागायची. परंपरेनुसार बटूने हातात झोळी घेऊन आईकडे जायचे आणि म्हणायचे, ओम भवती भिक्षामदेहि, म्हणजे माते मला भिक्षा दे. नरहरी हातात झोळी घेऊन आईकडे गेला. अंबा माता सोन्याच्या ताटात लाडू, पेढे आणि गोडधोड घेऊन उभी होती. ती खूप खुश होती. तिचा मुलगा आता बोलत होता. तिला वाटले, आता माझे बाळ माझ्याजवळ राहणार, संसारात रमणार. नरहरी आईसमोर उभा राहिला. त्याचे रूप आता बदलले होते. डोळ्यात एक
वैराग्याची आग होती. त्याने झोळी पुढे केली आणि खणखणीत आवाजात म्हणाला, माते भिक्षा वाढ. आईला लाडू झोळीत टाकण्यासाठी हात पुढे केला, पण नरहरीने झोळी मागे घेतली. नाही आई, मला हे लाडू पेढे नको आहेत. आंबा गोंधळली, मग काय हवे तुला बाळा? तू मागशील ते देईन मी आज. नरहरीने आईच्या डोळ्यात बघितले आणि तो एकच वाक्य बोलला, ज्याने आईच्या काळजाचे तुकडे झाले. आई, मला संन्यास घेण्याची भिक्षा दे. मला हा संसार नको. मला या बंधनातून मुक्त कर. मला काशीला जाऊन तपश्चर्या करायची आहे. ताटातील लाडू जमिनीवर पडले. आंबा तिथे जागीच मटकन खाली बसली. काय म्हणला? संन्यास? अरे वेड्या, तुझे वय काय? तू तर अजून 7 वर्षांचा आहेस. आता कुठे तुझे बोबडे बोल कानावर पडले आणि मला तू सोडून जाण्याची भाषा करतोयस. तिने मुलाला घट्ट मिठी मारली. बाळा, तुला माहीत आहे का मी तुझ्यासाठी किती नवस केले? 16 वर्ष मी अन्नाचा त्याग केला, अनुवानी चालले, तेव्हा तू मला मिळालास आणि तू म्हणतोस मी जाऊ? मी तुला जाऊ देणार नाही. आणि वडिलांनी पण समजवण्याचा प्रयत्न केला. अरे नरहरी, संन्यास हा वृद्धापकाळात घ्यायचा असतो. हे खेळण्याचे शिकण्याचे वय आहे. तू गृहस्थ आश्रम स्वीकार. आमचा वंश वाढव. नरहरीने आईला अलगद बाजूला केले, पण मायेने तो आता मुलगा म्हणून नाही तर गुरु म्हणून बोलत होता. तो म्हणाला, आई, ज्याला तू बाळ म्हणतेस तो या देहाचा धर्म आहे, पण आत्मा अमर आहे. तू म्हणतेस म्हातारपणी संन्यास घे, पण मृत्यू कधी येईल हे कोणाला माहीत आहे का? ज्या झाडाला फळ यायचे आहे ते कधीही येऊ शकते. आई रडत होती. तिचा आक्रोश थांबत नव्हता. बाळा, तुझे हे तत्वज्ञान मला समजत नाही रे. मला फक्त माझा मुलगा हवाय. जर तू निघून गेलास तर आमचे म्हातारपण कोण सांभाळेल? आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघून जगायचे? आम्हाला अग्नी कोण देणार? आईचे हे दुःख पाहून नरहरीचे मन देखील नाराज झाले, पण त्याचे ध्येय निश्चित होते. तो आईच्या जवळ गेला. तिच्या डोक्यावर मायेने हात फिरवला. आई, तुझा हा प्रश्न बरोबर आहे. जर मी गेलो तर तुमचा सांभाळ कोण करणार? यासाठी मी तुला एक वरदान देतो. त्याने आईच्या कपाळाला स्पर्श केला आणि म्हणाला, आई, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला वचन देतो, जोपर्यंत तुला आणखी 2 पुत्र होत नाही तोपर्यंत मी घर सोडणार नाही. तुला आणखीन 2 मुलं होतील जे तुमचा म्हातारपणी सांभाळ करतील, सेवा करतील आणि एक मुलगी सुद्धा होईल. आता तरी परवानगी देशील ना? आईने मुलाकडे पाहिले. तिला समजले की याला अडकून ठेवणे शक्य नाही. हा सूर्य आहे, त्याला घरात कोंडून ठेवता येत नाही. तिने जड अंतकरणाने होकार दिला. ठीक आहे बाळा, पण एक वचन दे. तू कुठेही असलास तरी जेव्हा मी तुला हाक मारेन तेव्हा तू मला दर्शन द्यायला येशील. हा नरहरीने हसून मान डोलवली. तथास्तु. काही काळानंतर आईला जुळी मुलं झाली. नरहरीने दिलेले वचन पूर्ण झाले. आता जाण्याची वेळ आली होती. वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी नरहरीने आपल्या आई वडिलांच्या चरणावर डोके ठेवले. घराचा उंबरठा ओलांडला आणि तो निघाला. सत्याच्या शोधात त्याने मागे वळून पाहिलं नाही. त्यांचा प्रवास सुरू झाला उत्तरेकडे, थेट काशीच्या दिशेने, म्हणजे वाराणसीच्या दिशेने. त्या काळात प्रवास सोपा नव्हता. घनदाट जंगले, हिंस्र प्राणी आणि चोर, दरोडेखोर. पण या बालयोग्याच्या चेहऱ्यावरचे तेज बघून वाघ, सिंह सुद्धा रस्ता बदलत होते. ते काशीला पोहोचले. काशी विद्वानांची नगरी. तिथे अनेक दिग्गज पंडित होते जे स्वतःला वेदांचे जाणकार समजत होते. पण जेव्हा या छोट्या बालकाने मणिकर्णिका घाटावर बसून वेदांवर भाष्य करायला सुरुवात केली तेव्हा संपूर्ण काशी हादरली. कोण आहे हा मुलगा? वय 8 वर्ष आणि बुद्धी बृहस्पतीसारखी. तिथे कृष्ण सरस्वती नावाचे एक महानवृद्ध संन्यासी होते. ते शंकराचार्यांच्या परंपरेतील होते. त्यांनी नरहरीला ओळखले. त्यांनी नरहरीला बोलवले. बाळा, तू या कलियुगाचा उद्धार करण्यासाठी आला आहेस. तुला आता दीक्षा घ्यावी लागेल. विधिवत दीक्षा झाली. नरहरीचे मुंडन करण्यात आले. भगवी वस्त्र परिधान, हातात दंड आणि कमंडलू होते आणि कृष्ण सरस्वतींनी त्यांना नवीन नाव दिले. श्री नरसिंह सरस्वती म्हणजेच नरहरी. हे नाव मागे पडले आणि जगाला मिळाले नरसिंह सरस्वती. नाव का दिले? नरसिंह कारण ते नरहरी होते आणि सरस्वती कारण ते ज्ञानाचे सागर होते. आता ते पूर्ण संन्यासी झाले होते. त्यांनी काशीतील लोकांचा उद्धार केला. अनेक पंडितांचे गर्भहरण केले, पण त्यांना आठवण होती आपल्या आईला दिलेल्या वचनाची आणि त्यांना कार्यक्षेत्र निवडायचं होतं. दक्षिण भारतात त्यांनी काशीचा निरोप घेतला. 30 वर्षानंतर काही ग्रंथानुसार हा काळ कमी जास्त असू शकतो, पण मुख्य घटनाक्रम असाच आहे. ते पुन्हा आपल्या गावी कारंजेला आले. पण आता ते बाळ नरहरी नव्हते. ते स्वामी नरसिंह सरस्वती होते. ते आपल्याच घरासमोर उभे राहिले आणि त्यांनी आवाज दिला, भोवती भिक्षामध्येही. म्हातारे झालेले आई वडील माधव आणि अंबा बाहेर आले. त्यांनी त्या तेजस्वी संन्यासाला बघितले. त्यांना ओळखून आले नाही, पण हृदयाचे ठोके वाढले. अंबा मातेने भिक्षा वाढली तेव्हा स्वामी हसले आणि म्हणाले, आई, ओळखलं नाहीस का? मी तुझा नरहरी. अंबा मातेच्या हातातील भिक्षा खाली तिने हंबरडा फोडला. माझा नरहरी आला. त्यानंतर नरहरी म्हणाला,
मी तुला वचन दिले होते की तुझे इतर मुलगे तुझा सांभाळ करतील. हे करतायत ना? आईने सांगितले. हो, तुझे भाऊ आमची खूप सेवा करतात, पण तुझी आठवण क्षणभरही जात नाही. नरसिंह सरस्वतींनी त्या दिवशी आई वडिलांना आत्मज्ञान दिले. त्यांनी सांगितले की हे नाते, हे मोहमाया सर्व नाशवंत आहे. खऱ्या ईश्वराला ओळखा. त्यांच्या उपदेशाने आई वडिलांना मुक्तीचा मार्ग सापडला. त्यांनी समजून घेतले की आपला मुलगा आता जगाचा पिता झाला आहे. त्यांचा निरोप घेऊन स्वामी निघाले. आता त्यांचे लक्ष निश्चित होते. त्यांना कृष्णा नदीच्या तीरावर जायचे होते. तिथे दत्ताचे स्थान आहे. ते चालत चालत त्र्यंबकेश्वर मार्गाने नाशिकवरून पुढे सरकले. वाटेत अनेक चमत्कार झाले, पण ते थांबले नाही. त्यांचे पाय थांबले ते एका पवित्र जागी, म्हणजेच औदुंबर भिलवडीजवळ. कृष्णा नदीच्या काठी औदुंबर नावाचे क्षेत्र आहे. तिथे एक औदुंबराची म्हणजेच उंबराची जी झाडे आहे. दत्ताला औदुंबर प्रिय असल्यामुळे त्यांनी तिथे मुक्काम केला. तिथे त्यांनी पहिले चतुर्मास म्हणजे 4 महिन्यांचे व्रत केले. पण औदुंबराला राहून त्यांना काही भक्तांचे कल्याण करायचे होते आणि तिथेच घडणार होता एक अद्भुत चमत्कार, जो आजही लोक विसरलेले आहे. तो चमत्कार काय होता? एकदा स्वामी नदीकाठी बसले होते. समोरून एक ब्राह्मणी येत होता, जो वेद म्हणत होता, पण त्याचे उच्चार चुकीचे होते. स्वामींनी त्याला थांबवले नाही. पण त्याच वेळी तिथे एक शूद्र म्हणजेच अशिक्षित माणूस आला. स्वामींच्या मनात आले की या गर्भिष्ठ ब्राह्मणांना धडा शिकवला पाहिजे की भक्ती महत्त्वाची आहे, नुसते पोपट पंच नाही. आणि तिथेच त्यांनी पुढच्या प्रवासाची दिशा ठरवली. औदुंबर सोडून ते पुढे निघाले. नरसिंहवाडी म्हणजेच नरसोबाची वाडी. या ठिकाणी नरसिंहवाडीला त्यांनी 12 वर्षे तपश्चर्या केली. तिथे त्यांच्या पादुका आजही आहेत. पण खरा इतिहास घडायचा होता तो गाणगापुरात. गाणगापूर जिथे भीमा आणि अमरजा नद्यांचा संगम होतो. तिथे जाण्याआधी वाटेत एका गावी एक मोठी घटना घडली. एका गरीब ब्राह्मणाच्या घरी श्राद्ध होते, पण घरात खायला काहीच नव्हते. ब्राह्मण रडत होता, माझ्या पितरांना मी उपाशी कसे ठेवेन? तेव्हा स्वामी तिथे भिक्षा मागायला गेले. ब्राह्मणाने सांगितले, महाराज, घरात फक्त भाजीच्या पानांचे देठ उरले आहेत, बाकी काही नाही. स्वामी म्हणाले, तेच दे, ते अमृत आहे. ब्राह्मणाने ते वाळलेले देठ स्वामींना शिजवून दिले. स्वामींनी ते आनंदाने खाल्ले आणि आशीर्वाद दिला, तुझ्या घरी आज अक्षय पात्र होईल. आणि खरोखरच त्या दिवशी त्या ब्राह्मणाच्या घरी शेकडो लोक जेवले, तरी अन्न संपले नाही. त्यानंतर स्वामी गाणगापूरच्या सीमारेषेवर येऊन पोहोचले. गाणगापूर हे त्या काळी एका मुस्लिम बादशहाच्या राज्यात होते. तिथे हिंदू धर्मावर संकटे येत होती, लोकांमध्ये भीती होती आणि तिथेच एका महापुरुषाची गरज होती. स्वामी जेव्हा गाणगापुरात प्रवेश करत होते तेव्हा त्यांना एक दृश्य दिसले. एक श्रीमंत सावकाराची म्हैस रस्त्यावरून चालली होती. ती म्हैस खूप वयस्कर आणि वाण म्हणजेच दूध न देणारी होती. पण स्वामींनी त्या म्हशीकडे बघून शिष्यांना सांगितले, जा त्या म्हशीची धार काढून आण, मला तहान लागले. शिष्य घाबरले, महाराज, ती म्हैस वांज आहे, तिला कधीच दूध आले नाही, तिचा मालक खूप रागीट आहे, तो आपल्याला मारेल. स्वामी हसले, भिवू नको आणि जा, तिची धार काढा. दत्तात्रयाच्या दरबारात काहीच अशक्य नाही. शिष्य थरथरत्या हाताने त्या म्हशीजवळ गेले आणि इथेच होणार होता गाणगापुरामधील पहिला आणि सर्वात मोठा चमत्कार, जो बघून तिथला राजा सुद्धा स्वामींच्या पायाशी येणार होता. मित्रांनो, विचार करा, एका वांज म्हशीने दूध दिले तर काय होईल, आणि तेही बादशहाच्या राज्यात. या एका घटनेने संपूर्ण गाणगापूर हे हदरणार होते आणि याच घटनेमुळे गर्विष्ठ पंडिताची मस्ती उतरणार होती. पुढील भागात आपण पाहणार आहोत गाणगापुरातील महान चमत्कार आणि वांज म्हशीची कथा. शिष्यांचे हात थरथरत होते. समोर एक महाकाय म्हातारी आणि वांज म्हैस उभी होती. तिचा मालक एक तुसट ब्राह्मण तिथेच उभा होता आणि कुत्सितपणे हसत होता. तो म्हणाला, अरे वेड्यानं, तुमचे महाराज नक्कीच भांग पिऊन आलेत वाटतं. अरे, ही म्हैस वांज आहे, हिने जन्मात कधी वासराला जन्म दिला नाही, तर दूध कुठून देणार? का माझी चेष्टा करताय? जा, निघा इथून. पण शिष्यांना गुरु आज्ञा मोडता येत नव्हती. घाबरत घाबरत एका शिष्याने एक मोठे भांडे घेतले आणि तो त्या म्हशीखाली बसला. आजूबाजूला लोकांची गर्दी जमली होती. सर्वजण गंमत बघत होते. बघूया आता हे साधू काय करतात ते. त्या शिष्याने म्हशीच्या सडाला हात लावला आणि मनात श्रीगुरूंचे स्मरण केले, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि पुढच्या क्षणी तिथे उपस्थित असलेल्या लोकांचे डोळे विस्पारले. श्वासाचा आवाजही बंद झाला. जी म्हैस वांज होती तिच्या सडा दुधाचा प्रवाह सुरू झाला की जणू गंगाच उतरली आहे. धड 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 भांड्यात दूध पडण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. बघता बघता ते छोटे भांडे भरून वाहू लागले. शिष्याने दुसरे भांडे मागवले, तेही भरले. मालक तर पुतळा झाल्यासारखा उभा राहिला. त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. जी म्हैस त्याला ओझी वाटत होती ती आज कामधेनू झाली होती. शिष्य ते दूध घेऊन धावत स्वामींकडे गेले. स्वामींनी तर दूध प्राशन केले आणि समाधानाने पूर्ण गाणगापुरात आणि आसपासच्या गावात ही वार्ता पसरली, कोणीतरी महान पुरुष अवतरला आहे, ज्याने वांज म्हशीकडून दूध काढले. पण जिथे प्रकाश असतो तिथे सावलीही असतेच. गाणगापूरच्या जवळच
कुमसी नावाचे एक गाव होते. तिथे त्रिविक्रम भारती नावाचा एक मोठा संन्यासी राहत होते. ते स्वतःला नृत्साह देवाचे मोठे उपासक मानत होते. त्यांनी खूप तपश्चर्या केली होती, पण त्या तपश्चर्येचा त्यांना अहंकार झाला होता. त्यांनी जेव्हा ऐकले की कोणीतरी नरसिंह सरस्वती नावाचा संन्यासी आला आहे आणि लोक त्याला देव मानतात, तेव्हा त्यांचा अहंकार दुखावला. ते आपल्या शिष्यांना म्हणाले, अरे कलियुगात देव पृथ्वीवर कसा येईल हे सगळे ढोंग आहे. मी जेवढी वर्षे तप केलं मला देव भेटला नाही, आणि हा कालचा आलेला संन्यासी देव कसा झाला, मी याची परीक्षा घेणार. एक दिवस श्री गुरु नरसिंह सरस्वती पालखीत बसून कुमसी गावातून चालले होते. गावकऱ्यांची गर्दी जयघोष करत होती. त्रिविक्रम भारती आपल्या मठात बसून हे बघत होता. त्याने मनातल्या मनात निंदा केली, हा कसला संन्यासी, संन्यासी तर पायी चालतो, हा तर पालखीत बसून राजासारखा फिरतो, हे तर पाखंड आहे. हे त्यांचे विचार मनात येताच पालखीत बसलेल्या स्वामींनी ते जाणले. त्यांनी पालखी थांबवली. स्वामींनी लांबूनच त्रिविक्रम भारतींकडे बघितले आणि मनात संवाद साधला. त्रिविक्रमा, तू नरसिंहाची उपासना करतोस ना, मग बघ तुला ज्याचे दर्शन हवे आहे ते हेच आहे का? आणि त्या क्षणी त्रिविक्रम भारतींनी पालखीत बसलेले स्वामी नरसिंह सरस्वती दिसले नाहीत. तिथे त्यांना दिसले साक्षात भगवान नरसिंह, तेच भयानक पण दिव्य रूप. सिंहमुख, तीक्ष्ण नखे, डोळ्यात आग आणि गळ्यात वनमाळा, तोच अवतार ज्याची त्रिविक्रम आयुष्यभर पूजा करत होते. त्रिविक्रम भारतींचा थरकाप उडाला. त्यांच्या हातातून जपमाळ खाली पडली. त्यांचा अहंकार एका क्षणात गळून पडला. ते धावत सुटले आणि भर रस्त्यात पालखीसमोर साष्टांग दंडवत घातला. प्रभू, मला क्षमा करा, मी तुम्हाला ओळखलं नाही. काजब्याने सूर्याला नाव ठेवावे तसा मी मूर्ख ठरलो. तुम्ही ढोंगी नाही, तुम्ही साक्षात ब्रह्मदेव आहात. स्वामींनी स्मित हास्य केले आणि त्यांना उठवले. त्रिविक्रमा, अहंकार हा ज्ञानाचा शत्रू आहे. तो सोडलास तरच ईश्वर मिळेल. या घटनेनंतर तर त्रिविक्रम भारती स्वामींचे परमभक्त बनले. पण गंगापुरातील खरी परीक्षा अजून बाकी होती. त्या काळात देशात 2 ब्राह्मण खूप प्रसिद्ध झाले होते. ते अत्यंत विद्वान होते, पण तितकेच गर्विष्ठ होते. त्यांना 4 वेद, उपनिषद आणि तर्कशास्त्र तोंडपाठ होते. त्यांनी एकच ध्यास घेतला होता, संपूर्ण भारतात फिरायचे, तिथल्या पंडितांना वादविवादात हरवायचे आणि त्यांच्याकडून जयपत्र म्हणजेच विजयाचे प्रमाणपत्र लिहून घ्यायचे. ज्याने जयपत्र दिले नाही त्याचा ते छळ करत त्यांनी अनेक विद्वानांना हरवले होते. आता ते गंगापुरात आले होते. त्यांनी ऐकले की इथे एक संन्यासी आहे ज्याला खूप मानतात. ते थेट संगमावर श्री गुरूंच्या मठात आले. स्वामी शांतपणे शिष्यांशी बोलत होते. हे दोघे पंडित इथे आले आणि मोठ्या आवाजात ओरडले, संन्यासी, आम्ही ऐकले आहे की तू स्वतःला खूप खूप ज्ञानी समजतो. चल, आमच्याशी वेदांवर चर्चा कर. जर हरलास तर तुला हे गाव सोडून जावं लागेल. स्वामी शांत होते. ते नम्रपणे म्हणाले, पंडिता हो, मी एक संन्यासी आहे. मला मानसन्मानाची काय गरज आणि वादाने काय साध्य होणार? जिंकला तरी अहंकार वाढेल आणि हरला तरी द्वेष वाढेल. त्यापेक्षा ईश्वराची भक्ती करा. पण पंडितांना वाटलं स्वामी घाबरले. ते जोरजोरात हसू लागले. अरे, तुला वेद तरी येतात का? फक्त लोकांच्या पाया पडून घेतो. स्वामींनी त्यांचा अपमान सुरू केला. ते वेदांमधील कठीण प्रश्न विचारू लागले. स्वामींना समजले की हे सरळ मार्गाने समजणार नाही. या लोकांवर एकच औषध आहे, तर ते म्हणजे चमत्कारिक अपमान. स्वामींनी आजूबाजूला नजर फिरवली. तिथे मठाच्या कोपऱ्यात एक माणूस उभा होता. तो जातीने मातंग म्हणजेच त्या काळी शूद्र मानला जाणार होता. त्यांचं काही ग्रंथात नाव दिलेलं नाही, पण तो अत्यंत गरीब आणि अशिक्षित होता. त्याला लिहिता वाचता येत नव्हते. संस्कृत तर दूरच गोष्ट. तो फक्त लांबून उभा राहून सेवा करत स्वामींनी त्याला हाक मारली, बाळा इकडे ये. तो माणूस घाबरत घाबरत पुढे आला. अंगावर फाटके कपडे, हातात काठी. तो पंडितांच्या समोर उभा राहिला. पंडित नाक मुरडत म्हणाले, याला कशाला बोलवलंय? हा काय आमच्याशी वाद घालणार? स्वामी म्हणाले, नाही, मी तुमच्याशी वाद घालणार नाही. तुमच्या प्रश्नांची उत्तरे हा माझा भक्त देईल. पंडित पोट धरून हसू लागले. काय हा अडाणी माणूस, याला गायत्री मंत्र तरी येतो का? स्वामी, तुम्ही चेष्टा करताय. आमचे स्वामींचे डोळे आता गंभीर झाले. त्यांनी आपल्या हातातील भस्म त्याच्या कपाळावर लावलं आणि त्याच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला. स्वामींनी आज्ञा केली, बोल बाळा, या पंडितांना वेदांचा अर्थ सांग. ऋग्वेदापासून सुरू कर. आणि तिथे एक अघटित घडलं. ज्या माणसाला स्वतःचं नाव लिहिता येत नव्हतं त्याच्या शरीरातून एक वीज संचारली. त्याचे डोळे तेजस्वी झाले, त्याचे मान ताठ झाले आणि तो आवाज बाहेर पडला. तो त्याचा नव्हता, साक्षात देववाणीचा होता. त्या मातंग व्यक्तीने घडघडा शुद्ध संस्कृतमध्ये ऋग्वेदाच्या ऋचा म्हणायला सुरुवात केली. अग्निमुळे पुरोहितम यज्ञस्य देवमृत बीजम. तो फक्त मंत्र म्हणत नव्हता, तर त्या मंत्राचा असा अर्थ उलगडून सांगत होता जो त्या 2 गर्विष्ठ पंडितांनी आयुष्यात कधीच ऐकलेला नव्हता. त्याचा आवाज गंगेच्या प्रवाहासारखा निर्मळ आणि हिमालयासारखा खंबीर होता. वातावरणात एक पवित्र शांतता पसरली. झाडावरचे पक्षी सुद्धा शांत झाले. पंडिताचं हसणं विरून गेलं.
त्यांचे चेहरे पांढरे पडले. त्यांना विश्वास बसेना की हे काय चाललंय. ज्या वेदांचा अभ्यास करायला त्यांना 50 वर्ष लागली, ते वेद हा माणूस पाण्याच्या प्रवाहासारखे कसा बोलतोय. त्या क्षणी त्या दोन पंडितांचा अहंकार असा तुटला जसा काचेचा महल दगडाने फुटतो. त्याने समडोक्यावर नसते, त्याला जगातील कोणतेच ज्ञान दुर्लभ नाही. त्या मातंग भक्ताच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याला स्वतःला माहीत नव्हते तो काय बोलतोय, पण त्याला आतून एक परमानंद मिळत होता. त्याला आज समजले होते की देवाच्या दरबारात जात पात धर्म काहीच नसते, तिथे फक्त भाव असतो. पंडित धावत आले आणि त्यांनी स्वामींच्या पायावर लोळण घेतले. महाराज, आम्हाला क्षमा करा, आमचे डोळे उघडले, आम्ही फक्त पोपटपंची केले, पण खरा अर्थ आम्हाला आज समजला. आमचा अहंकार जळाला. स्वामींनी त्या मातंग भक्तावरील हात काढला आणि तो पुन्हा सामान्य झाला. त्याला काहीच आठवत नव्हते. स्वामी पंडितांना म्हणाले, विद्येचा उपयोग नम्रतेसाठी करायचा असतो, वादासाठी नाही. जा आणि यापुढे कोणाचाही अपमान करू नका. पंडितांनी आपले जयपत्र फाडून टाकले आणि ते स्वामींचे शिष्य झाले. या घटनेनंतर गाणगापुरात स्वामींचा जय जयकार झाला. लोकांना खात्री पडली की हे दत्तात्रय आहेत. पण स्वामींची लीला इथेच थांबणार नव्हती. आता एक अशी घटना घडणार होती जी मृत्यूला सुद्धा आव्हान देणार होती. गाणगापुरात रोज शेकडो लोक आहेत. त्यात एक स्त्री आली होती. तिचे नाव काही कथांमध्ये गंगाबाई असे सांगितले जाते. ती अत्यंत दुःखी होती. ती ब्राह्मण सुवासिनी होती, पण तिचे नशीब फुटक्या कवडीसारखं होतं. लग्नाला अनेक वर्षे झाली, पण तिला मूल होत नव्हतं. सासरचे लोक तिला टोमणे मारत शेवटी ती कंटाळून गाणगापुरात आली आणि स्वामींच्या चरणी सेवा करू लागली. ती रोज संगमावर अंघोळ करायची, ओल्या कपड्यांनी मठाला प्रदक्षिणा घालायची आणि स्वामींच्या दर्शनाला उभी राहायची. स्वामींनी तिच्याकडे बघितले आणि विचारले, माते, काय हवे तुला? ती रडत म्हणाली, स्वामी, मला पुत्र हवा आहे. लोक मला वांज म्हणतात, माझी ओटी भरा. स्वामींनी हसून तिच्या हातात 2 फळं दिली, नारळ किंवा फळ. जा, तुझे कल्याण होईल. ती आनंदली, पण तिची परीक्षा संपली नव्हती. काही काळाने तिला मुलगा झाला नाही, पण तिचे पती आजारी पडले. इतके आजारी पडले की जगण्याची आशा उरली नाही. एके दिवशी रात्री तिचे पती मरण पावले. गावातील लोक जमले, अरे अरे, बिचारीचं नशीब, मूल तर झालंच नाही, आता कपाळच पांढरे झाले, आता ही विधवा झाली. लोक अंत्ययात्रेची तयारी करू लागले. तिरडी बांधली गेली, पतीचं प्रेत त्यावर ठेवले गेले. ती स्त्री वेड्यासारखी रडत होती, स्वामी, तुम्ही तर आशीर्वाद दिला होता, मग हे काय झालं? माझा पती मला सोडून कसा गेला? तुमचे वचन खोटे कसे ठरेल? तिचे ते शब्द, तिचा तो अधिकार, जणू काही ते देवाला जाब विचारत होते. आणि मित्रांनो, इतिहासात असे फार कमी वेळा घडते की भक्ताच्या हट्टापायी देवाला निसर्गाचे नियम बदलावे लागतात. यमराजाला आलेली शिकार परत करावी लागते. स्वामींनी आपले डोळे उघडले. त्यांच्या डोळ्यात आता नरसिंह नव्हते, तर करुणा, भक्ती होती. त्यांनी शिष्यांना विचारले, बाहेर काय चालले आहे? शिष्यांनी सांगितले, महाराज, एका स्त्रीचा पती वारला आहे आणि ती तुमच्याकडे न्याय मागत आहे. स्वामी उठले. ते हळूहळू त्या प्रेताच्या दिशेने चालू लागले. वातावरण स्तब्ध झाले. लोक श्वास रोखून बघत होते. स्वामी काय करणार? मेलेल्याला जिवंत करणार? अशक्य, हे सृष्टीच्या नियमाच्या विरुद्ध आहे. स्वामी प्रेताच्या जवळ आले. त्यांनी त्या रडणाऱ्या स्त्रीकडे बघितले. तिचे कुंकू पुसलेले होते, बांगड्या फुटायच्या होत्या. स्वामींनी आपल्या कमंडलूतील पाणी हाताच्या तळव्यावर घेतले, मंत्र उच्चारला आणि सर्वांसमोर एका मोठ्या आवाजात म्हणाले, आयुष्य असते तर मरतो कशाला? आणि मी असताना यम येतोच कशाला? काय अर्थ होता याचा? काय त्या प्रेतात प्राण परत येणार होते? स्वामींनी ते पाणी प्रेताच्या तोंडावरती शिंपडले. आणि मित्रांनो, काय झाले असेल? पुढे प्रेत उठले की नाही? आणि जर उठले तर यमराजाने काय केले? हा प्रसंग गाणगापूरच्या इतिहासातील सर्वात रोमांचक प्रसंग आहे, ज्याने मृत्युंजय मंत्राची ताकद सिद्ध केली. पुढील भागात आपण पाहणार आहोत मृत्यूवर विजय आणि सतीची कथा. पूर्ण रूपात वातावरणात एक भयान शांतता होती. हजारो डोळे त्या प्रेताकडे आणि स्वामींच्या हाताकडे लागले. स्वामींच्या कमंडलूतील ते मंत्राने भरलेले पाणी त्या मृतदेहाच्या थंड पडलेल्या चेहऱ्यावर पडले. पाण्याचे थेंब ओघळून खाली पडले. 1 क्षण गेला, 2 क्षण गेले, काहीच हालचाल झाली नाही. लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. बघितले, काहीच झाले नाही. मेलेला माणूस कधी उठतो का? हा निसर्गाचा नियम आहे. त्या स्त्रीचा, त्या माऊलीचा श्वास रोखला गेला होता. ओठांवर फक्त दत्त दत्त हा जप सुरू होता. आणि मग त्या प्रेताच्या उजव्या हाताच्या करंगळीत एक सूक्ष्म हालचाल झाली. कोणीतरी ओरडले, बोट हल्ले, बोट हल्ले. सर्वांचे लक्ष तिथे गेले. पाहता पाहता त्या मृतदेहाच्या छातीत श्वास भरू लागले, फुफ्फुसे हल्ले. आणि ज्याप्रमाणे एखादा माणूस गाढ झोपेतून आळस देत उठावा, तसे त्या ब्राह्मणाने आपले डोळे उघडले. तो हळूहळू उठून बसला. त्याने आजूबाजूला बघितले. लोक रडत होते. पत्नी जमिनीवर लोळण घेत आहे, स्वतःला तिरठीवर बांधली आहे. तो गोंधळला. तो म्हणाला, अरे, हे काय चाललं आहे? मी तर झोपलो होतो, मला इथे का आणले? आणि तुम्ही सगळे माझ्याकडे असे का बघत आहात? त्याचा आवाज ऐकून त्याची पत्नी, जी मगाशी दुःखाने अर्धमेली झाली होती, ती आता वेड्यासारखी ओरडली, स्वामी, तुम्ही परत आलात. तिने धावत जाऊन पतीला मिठी नाही घातली, तर आधी श्री नरसिंह सरस्वतींच्या पायावर डोकं ठेवलं.
तिचे अश्रू स्वामींच्या पायावर पडले आणि त्या उष्ण अश्रूंनी स्वामींचे पाय धुतले गेले. महाराज, तुम्ही देव आहात. तुम्ही यमराजाच्या दाढेतून माझ्या पतीला परत आणलात, माझा सुहाग परत दिला. लोक जयघोष करू लागले. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हा नाद आकाशाला भिडला. ज्यांनी स्वामींची चेष्टा केली होती ते आता लाजेने मान खाली घालून उभे होते. स्वामी शांत होते. त्यांनी त्या ब्राह्मणाला आणि त्याच्या पत्नीला आशीर्वाद दिला. बाळा, तुझे आयुष्य अजून संपले नव्हते. ही यमराजाची चूक नव्हती, पण भक्तीचा हट्ट तिला सुद्धा बदलू शकतो, हेच मला जगाला दाखवायचे होते. जा, सुखाने संसार कर. तो ब्राह्मण आणि त्याची पत्नी पुन्हा जन्म मिळाल्यासारखे घरी गेले. ही बातमी वाऱ्यासारखी नाही तर वणव्यासारखी पसरली. दुःखी कष्टी लोक आशेने येऊ लागले आणि स्वामी कोणालाच रिकाम्या हाताने पाठवत नव्हते. पण स्वामींची परीक्षा घेण्यासाठी निसर्ग नवनवीन रूपे घेऊन येत होता. आतापर्यंत स्वामींनी बाह्य जगातील लोकांना चमत्कार दाखवले होते, पण आता वेळ आली होती त्यांच्या स्वतःच्या शिष्यांची, त्यांच्या जवळच्या भक्तांची परीक्षा घेण्याची. सोन्याला आगीतून जावं लागतं तेव्हाच ते शुद्ध होतं, तसेच भक्ताला संकटातून जावं लागतं. आता मठात एक असा भक्त येणार होता ज्याचं नाव होतं सायदेव. तो मोठा अधिकारी होता, पण स्वामींच्या भक्तीपायी नोकरी सोडून आला. पण स्वामींनी त्याचं स्वागत प्रेमाने केलं नाही. उलट त्याला पाहता स्वामी कडाडले. इथे कशाला आलास? ही जागा सुखाची नाही. इथे राहायची असेल तर कठोर परीक्षा द्यावी लागेल. तयार आहेस? सायदेव म्हणाले. हो महाराज, देहाचे तुकडे झाले तरी चालतील, पण तुमचे चरण सोडणार नाही. स्वामी हसले, पण ते हास्य गूढ होते. ठीक आहे, आज रात्री तुझी परीक्षा होईल. काय होती ती परीक्षा? स्वामींनी सायदेवाला असे काय काम सांगितले ज्याचे विचार करूनही अंगावर काटा येईल, आणि त्या परीक्षेत सायदेव पास झाला की नापास हेच आपण पाहणार आहोत पुढील भागात. मित्रांनो, राजा शरण आला व अंजश्रीला पुत्र मिळाला, मेलेला जिवंत झाला. पण आता जी कथा सुरू होणार आहे ती गुरुभक्तीची परसीमा आहे. सायदेवाची परीक्षा आणि त्यानंतर घडणार चांडाळ गर्भहरण म्हणजेच वेदांचे पठण हा थरा चुकवू नका. गाणगापूरच्या मठात फक्त तेलाच्या दिव्यांचा मंद प्रकाश होता. सायदेव स्वामींच्या समोर हात जोडून उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती तर एक समर्पण होते. स्वामी नरसिंह सरस्वतीने सायदेवाकडे बघितले. त्यांची नजर आज नेहमीसारखी प्रेमळ नव्हते तर ती एका शिक्षकासारखी, एका परीक्षकासारखी होती. स्वामी कडाडले. सायदेवा, तू म्हणतोस की तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहेस? तू तुझ्या मोठ्या नोकरीचा, संसाराचा त्याग करून इथे आला आहेस, पण लक्षात ठेव, जोपर्यंत मन पूर्णपणे रिकामं होत नाही तोपर्यंत त्यात ईश्वर भरता येत नाही. आज तुझी शेवटची परीक्षा आहे. स्वामींनी आज्ञा केली. सायदेवा, मला आत्ताच्या आत्ता त्या मध्यरात्री पंचपक्वानाचे भोजन हवे आहे, आणि ते भोजन तू स्वतः कुणाचीही मदत न घेता बनवायचे आहेस. आणि हो, मठाच्या कोठारात अन्नाचा एक दाणाही नाही. जा, व्यवस्था कर. सायदेव थबकले. मध्यरात्रीची वेळ, गाव झोपलेले, दुकान बंद आणि मठात काहीच नाही. हे कसे शक्य आहे? सामान्य माणसाने हे अशक्य आहे म्हणून हार मानली असते, पण सायदेव सामान्य नव्हते. त्यांनी क्षणभर डोळे मिटले. त्यांना आठवले, ज्यांनी वांज म्हशीकडून दूध काढले तो माझ्यासाठी अन्नाची सोय करू शकत नाही का? ही फक्त माझी निष्ठा तपासण्यासाठी चाललेली लीला आहे. त्यांनी स्वामींना नमस्कार केले आणि ते स्वयंपाकघराच्या दिशेने निघाले. त्यांनी रिकामी भांडी चुलीवर चढवले. आणि मित्रांनो, भक्तीचा काय चमत्कार सांगावा. सायदेव फक्त ते रिकामे भांडी फिरवत होते आणि मनात दत्त दत्त हे नामस्मरण करत होते. त्यांना माहीत होतं की हे वेडेपणाच आहे, पण गुरुवाक्याप्रमाणे काही मिनिटे गेली आणि स्वयंपाकघरातून सुवास येऊ लागला. ज्या रिकाम्या भांड्यात फक्त पाणी होते तिथे शिरा तयार झाला होता. जिथे काहीच नव्हतं तिथे भाजीचा घमघमाट सुटला होता. सायदेवाचे डोळे पाणावले. त्यांनी ते ताट वाढले आणि स्वामी समोर नेऊन ठेवले. स्वामींनी त्या अण्णाकडे बघितलं नाही. त्यांनी सायदेवाच्या डोळ्यात बघितलं. ते हसले. त्यांचे ते रौद्ररूप विरघळून गेले. सायदेवा, हे अन्न मला नको होतं, मला तुझा भाव हवा होता. ज्या भक्ताला नसलेल्या गोष्टीतूनही गुरु दिसतो त्यालाच मोक्ष मिळतो. तू परीक्षेत पास झालास. स्वामींनी सायदेवाला पोटाशी धरले. त्या रात्री सायदेवाला जे आत्मज्ञान मिळालं ते शेकडो वर्ष तपश्चर्या करूनही ऋषीमुनींना मिळत नाही. ही घटना वाऱ्यासारखी पसरली, पण गाणगापुरात फक्त उच्चवर्णीय किंवा ब्राह्मणच येत नव्हते. स्वामींची कीर्ती जंगलात राहणाऱ्या आदिवासीपर्यंत पोहोचली होती. आणि आता जी कथा घडणार होती ती या ग्रंथातील सर्वात भावुक कथांपैकी एक होती. ती कथा आहे एका वेड्या भक्ताची आणि सुकलेल्या लाकडाची. गाणगापूरच्या बाहेर नदीच्या पलीकडे एक जंगल होतं. तिथे एक शबर म्हणजेच भिल्ल किंवा आदिवासी राहायचा. तो समाजाच्या दृष्टीने अडाणी होता, मलिन होता. त्याला वेद माहीत नव्हते, देवपूजा माहीत नव्हती, पण त्याने ऐकलं होतं की गाणगापुरात एक देव आला आहे जो सर्वांचे भले करतो. त्याला वाटलं, मला पण देवाची पूजा करायची आहे, पण त्याच्याकडे मूर्ती नव्हती. एके दिवशी त्याला जंगलात एक वाळलेलं, पूर्णपणे सुकलेलं लाकूड काष्ट सापडले. ते लाकूड दिसायला उबडधोबड होते.
पण त्या भोळ्या शबराला त्यातच देव दिसला. त्याने ते लाकूड एका जागी रोवले. तो रोज सकाळी उठायचा, नदीतून पाणी आणायचा आणि त्या सुकलेल्या लाकडावरती ओतायचा. जंगलातील फुलं त्याला व्हायचा आणि तासनतास हात जोडून उभा राहायचा. हे देवा, तू यात आहेस ना, मला दर्शन दे. जाणारे येणारे लोक त्याची चेष्टा करायची. अरे वेड्या, हे लाकूड आहे, ते पण सुकलेले. हे कधी देव होते का? दगडाची मूर्ती असते, लाकडाची नाही. आणि तू तर शूद्र आहेस, तुझी पूजा देव स्वीकारणार नाही. लोक त्याला दगड मारायचे, हसायचे. पण शबराचा नियम तुटला नाही. माझा भाव खरा असेल तर या लाकडातही जीव येईल. ही गोष्ट स्वामींपर्यंत पोहोचली. एके दिवशी स्वामी आपल्या शिष्यांसह त्याच रस्त्याने निघाले होते. त्यांनी बघितलं, भर उन्हात तो शबर त्या वाळलेल्या, पूर्णपणे सुकलेल्या लाकडाला पाणी घालत होता आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. शिष्य म्हणाले, महाराज बघा, हा वेडा माणूस किती समजावले तरी ऐकत नाही. स्वामी तिथे थांबले. त्यांनी त्या शबराला हाक मारली. बाळा, काय करतो? हे शबर दचकला. त्याने मागे वळून पाहिले. तेजस्वी स्वामींनी बघून तो घाबरला. त्याला वाटलं, हे पण मला मारायला आले आहेत. तो म्हणाला, महाराज, मी पूजा करतोय. लोक म्हणतात मी वेडा आहे, पण मला सांगा, देव लाकडात नसतो का? स्वामी त्याच्या जवळ गेले. त्यांनी त्या वाळलेल्या निर्जीव वस्तूकडे पाहिले आणि मग त्या शबराच्या ओल्या डोळ्यांकडे स्वामींचा आवाज भरून आला. ते म्हणाले, बाळा, लोक मूर्तीमध्ये देव शोधतात, पण तू तर निर्जीव वस्तूत प्राण शोधतोयस. तुझी भक्ती त्या विद्वानापेक्षा 1000 पटीने श्रेष्ठ आहे. स्वामींनी त्या शबराच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बघ, तुझा देव जागा झाला. आणि त्याच क्षणी एक अद्भुत चमत्कार घडला. ज्या वाळलेल्या लाकडाला वर्षानुवर्ष पालवी फुटली नव्हती, त्या लाकडाला पालवी फुटायला सुरुवात झाली. जे लाकूड मेल्यासारखे वाटत होते, स्वामींची दृष्टी पडताच त्या लाकडाला हिरवीगार पालवी फुटली. त्याच्या फांद्यातून पाणी बाहेर आले आणि बघता बघता त्या सुकलेल्या काष्टाचा एक दवरलेला वृक्ष झाला. हे दृश्य बघून शबर दाहे मोकलून रडू लागला. तो स्वामींच्या पायावर पडला. देवा, तू आलास, तू आलास. स्वामींनी त्याला उचलले. बाळा, हा वृक्ष तुझ्या भक्तीची साक्ष आहे. जोपर्यंत ही सृष्टी आहे तोपर्यंत लोक सांगतील की एका शबराच्या भक्तीने वाळलेले लाकूड हिरवे केले. हा चमत्कार बघून सोबत असलेल्या शिष्यांचे आणि निंदकांचे डोळे उघडले. त्यांना समजले की देवाला संस्कृत मंत्र नाही तर फक्त हृदयाची हाक समजते. दिवस सरत होते. गाणगापूर आता आनंदाने न्हाऊन निघाले होते. पण स्वामींच्याच मनात मात्र वेगळेच विचार सुरू होते. त्यांना दिसत होते की कलियुग वेगाने पुढे येत आहे. एके दिवशी त्यांनी सर्व भक्त, शिष्यांना आणि गावकऱ्यांना मठात बोलवले. वातावरण नेहमीसारखे प्रसन्न नव्हते. स्वामींचा चेहरा गंभीर होता, जणू काही मोठे घडणार होते. सभा मंडप खचखच भरला होता. स्वामींनी बोलायला सुरुवात केली. हा उपदेश फक्त त्या लोकांसाठी नव्हता, तर येणाऱ्या हजारो वर्षांच्या पिढ्यांसाठी होता. त्याला कलियुग धर्मनिरूपण म्हणतात. स्वामी म्हणाले, भक्त हो, तुम्ही जे आता पाहत आहात ते सतयुगाचे प्रतिबिंब आहे. पण पुढे येणारा काळ कठीण आहे, कलियुगाचा प्रभाव मांडणार आहे. पुढे काय होईल? राजा प्रजेचे रक्षण करणार नाही तर भक्षण करेल. शिष्य गुरुचा मान ठेवणार नाही. मुले आई वडिलांना ओझे समजतील. गायीची कत्तल होईल आणि खोट्याला सत्य मानले जाईल. धर्म फक्त बोलण्यासाठी राहील, आचरणासाठी नाही. लोक घाबरले. मग महाराज, आमचं रक्षण कोण करणार? स्वामींनी शांतपणे उत्तर दिले, जो धर्माला धरून राहील त्यालाच मी रक्षण देईन. स्त्रियांनी आपले पतिव्रता धर्म पाळावा आणि पुरुषांनी एक पत्नीव्रत पाळावे. परस्त्री माते समान मानावे. जो हे साधे नियम पाळेल त्याच्या घरी मी भिक्षेला नक्की येईन. त्या दिवशी स्वामींनी स्त्रियांचे स्वधर्म, गृहस्थ आश्रम आणि गुरुसेवा यावर सखोल मार्गदर्शन केले. पण या प्रवचनाच्या शेवटी स्वामींनी जे वाक्य उच्चारले त्याने संपूर्ण सभामंडपात शांतता पसरली. लोकांच्या काळजाचा ठोका चुकला. स्वामी म्हणाले, माझं अवतार कार्य आता पूर्ण झाले आहे. ही गर्दी, हा मानसन्मान मला नको आहे. आता मला एकांतात जावेच लागेल. त्यामुळे मी निर्णय घेतला आहे. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि घोषणा केली, मी गाणगापूर सोडून श्री शाहिल्या पर्वतावर जाणार आहे. ते वाक्य नव्हते, ते जणू वज्रघात होता. नाही नाही महाराज, लोकांचा आक्रोश सुरू झाला. हजारो लोक रडू लागले, आम्हाला सोडून जाऊ नका. आम्ही अनाथ होऊ तुमच्याशिवाय. आमचे कोण आहे? कोणी स्वामींचे पाय धरले, कोणी रस्ता अडवला. आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. प्राण गेले तरी जातील, पण तुम्हाला सोडणार नाही. स्वामींची स्थिती एका आईसारखी झाली होती, जिला आपल्या मुलांना सोडून जावं लागतं, पण निर्णय अटळ होता. त्याने भक्तांना शांत केले, शांत व्हा. माझा देह जरी गेला तरी मी मनाने इथेच राहणार आहे. पण आता मला जावेच लागेल, कारण यवनांचे राज्य वाढत आहे आणि मी इथे राहिलो तर विनाकारण संघर्ष होईल आणि त्यात तुमचं नुकसान होईल.
तरीही लोकांचे समाधान होत नव्हते. आम्ही कशाच्या आधारावर जगू? आम्हाला काहीतरी खून द्या. तेव्हा स्वामींनी एक अद्भुत गोष्ट केली. त्यांनी आपल्या पायातील खडावा म्हणजे पादुका काढल्या. त्या निर्गुण पादुका होत्या. त्यांनी त्या पादुका मठाच्या गाभाऱ्यात ठेवल्या आणि सांगितले, हे माझे स्वरूप आहे. या पादुकांमध्ये माझा जीव आहे. जो या पादुकांची पूजा करेल त्याला साक्षात माझे दर्शन होईल. मी रोज दुपारी इथे भिक्षेला येईल, हे माझं वचन आहे. त्या पादुका बघून भक्तांना थोडा धीर आला, पण विरहाचे दुःख कमी होत नव्हते. स्वामींनी प्रवासाची तयारी सुरू केली. त्यांनी ठरवले की सर्वांना सोबत न्यायचे नाही. हा प्रवास एकांताचा आहे. त्यांनी आपल्या हजारो शिष्यांमधून फक्त 4 प्रमुख शिष्यांना निवडले, जे त्यांच्यासोबत शेवटच्या प्रवासाला येणार होते. ते 4 भाग्यवान शिष्य होते. एक सायदेव, ज्याची परीक्षा झाली होती. 2 नंदीनामा, ज्याला कुष्ठरोगातून बरे केले होते. 3 कृष्ण सरस्वती, काशीतील शिष्य. 4 सिद्धयोगी. बाकी सर्वांना त्यांनी गाणगापुरातच राहण्याची आज्ञा दिली. तुम्ही इथेच राहा, मठाची सेवा करा, अन्नदान चालू ठेवा. जो इथे अन्नदान करील त्याच्या घरी मी अन्नपूर्णा होऊन राहील. अखेर तो दिवस उगवला. गाणगापूर सोडण्याचा दिवस. नदीच्या काठावर जनसागर लोटला होता. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. हवा सुद्धा जड झाली होती. पक्ष्यांचा किलबिलाट थांबला होता. स्वामी मठातून बाहेर पडले. त्यांनी एकदा मागे वळून बघितलं. आपल्या मठाकडे बघितलं. आपल्या औदुंबराच्या झाडाकडे बघितलं. त्यांच्या डोळ्यात एक तृप्त भाव होता की हे कार्य पूर्ण झाले. ते चालू लागले. लोक त्यांच्या मागे धावू लागले. महाराज थांबा, महाराज एकदा बघा. पण स्वामी थांबले नाही. वैराग्य काय असते हे त्यांच्या चालण्यातून दिसत होते. ज्या जागेवर त्यांनी एवढं प्रेम केलं ती जागा सोडताना त्यांना दुःख होते ना मोह. ते संगमावर आले. तिथे एक नाव म्हणजेच बोट तयार होती, पण ती साधी नाव नव्हती. भक्तांनी ती फुलांनी सजवली होती. त्याला पुष्पवहन म्हणतात. स्वामी त्या नावेत बसले. 4 शिष्य त्यांच्यासोबत बसले. नाविकाने वल्हे मारले. नाव हळूहळू काठापासून दूर जाऊ लागले. काठावरचा आक्रोश शिगेला पोहोचला. दत्त गुरुराया पुन्हा कधी येणार? स्वामींनी हात उंचवला. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा आशीर्वाद त्यांनी हवेतूनच सर्वांना दिला. नाव प्रवाहाच्या मध्यामध्ये गेले आणि हळूहळू धोक्यात दिसेनाशी झाले. पण मित्रांनो, कथेचा शेवट इथे नाही. खरा चमत्कार अजून बाकी आहे. स्वामींनी जाताना सांगितले होते की मी गेल्यावर तुम्हाला एक खूण मिळेल. ती खूण काय असणार होती? ती कर्दळी मनात म्हणजे श्रीशैल्य मल्लिकार्जुनाच्या घनदाट जंगलात पोहोचल्यावर स्वामी नक्की काय करणार होते? ते देह ठेवणार होते की सदेह स्वर्गात जाणार होते? हा शेवटचा प्रवास एका मोठ्या रहस्याकडे घेऊन जातो. ते 4 शिष्य जेव्हा परत आले तेव्हा त्यांनी जे सांगितले ते ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही. आणि 52व्या अध्यायाची जी अवतरणिका आहे म्हणजे समारोप आहे, त्यात एक असे गुपित लपले आहे जे आजही भक्तांना गाणगापूरला खेचून आणते. मित्रांनो, आता आपण या महागाथेचा अगदी शेवटच्या टप्प्यावर आलो. कर्दळी वनातील गूढ आणि श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे महात्म्य तुमची मनं घट्ट करून ठेवा, कारण शेवटचा निरोप देताना तुमचेही डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाही. भीमा आणि अमराजा नद्यांच्या त्या विशाल पात्रात धुक्याच्या पडद्याआड ती फुलांची नाव म्हणजेच पुष्पवहन हळूहळू पुढे सरकत होती. काठावर उभे असलेले हजारो भक्त आता दृष्टीआड झाले होते. त्यांचा आक्रोश आता फक्त वाऱ्याच्या झुळकेसारखा पुसटच ऐकू येत होता. नावेमध्ये स्मशान शांतता होती. फक्त वलथांचा छपछप आवाज येत होता. नावेत बसलेले ते 4 प्रमुख शिष्य सायदेव, नंदीनामा, कृष्ण सरस्वती आणि सिद्धयोगी एकटक स्वामींच्या चेहऱ्याकडे बघत होते. त्यांना माहीत होते की हा प्रवास परतीचा नाही. हे गुरुदेव आपल्याला सोडून एका अशा लोकात जाणार आहे जिथून ते देहाने परत येणार नाहीत. हा विचार करूनच त्यांच्या काळजाचे पाणी पाणी होत होतं. पण स्वामी नरसिंह सरस्वतींचा चेहरा पहा, त्यावर ना दुःखाची रेष होती ना विरहाची छाया होती. तेथे होती फक्त एक अथांग शांतता. जसा मावळणारा सूर्य जाताना जगाला वचन देऊन जातो की मी पुन्हा उगवेन, तसेच ते शांत होते. नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवाहाचा वेग कापून पाताळगंगा म्हणजे श्रीशैल क्षेत्राकडे जाणार मार्ग या दिशेने जात होते. प्रवास लांबचा होता. दिवस उलटले, रात्र झाली, पुन्हा दिवस उजाडला. अखेर ते ठिकाण जवळ आले. समोर दिसू लागले श्रीशैल्य मल्लिकार्जुन पर्वताचे घनदाट जंगल. यालाच कर्दळी वन असे म्हणतात. मित्र हो, हे सामान्य जंगल नाही. असे म्हणतात की या जंगलात आजही हजारो वर्षाचे तपस्वी समाधी राहून बसले आहेत. इथे सूर्यकिरणे सुद्धा जमिनीपर्यंत पोचायला घाबरतात. हिंस्र, श्वापदे, विषारी नाग आणि गूढ शक्तींचा हा वास आहे. सामान्य माणूस इथे पाऊल टाकायला दजावत नाही. पण स्वामी त्या जंगलाकडे बघून असे हसले जसा एखादा माणूस आपल्या घरी परत आल्यावर हसतो. नाव काठाला लागले. स्वामी खाली उतरले. 4ही शिष्य त्यांच्या मागे उतरले. स्वामींनी तिथेच त्या शिष्यांना थांबवले. त्यांनी हात उंचावला. बाळांनो, बस. तुमची साथ इथपर्यंतच होती. यापुढचा प्रवास मला एकट्याला करायचा आहे. शिष्याने हंबरडा फोडला. ते स्वामींच्या पायावरती कोसळले. सायदेव रडत म्हणाला, गुरुदेव, आम्हाला असे वाऱ्यावर सोडून कुठे जाता? आम्ही तुमच्याशिवाय कसे जगू? या घनदाट जंगलात तुम्ही एकटे कसे जाणार? आम्हाला सोबत घ्या. नंदीरामा म्हणाला, माझे कुष्ठरोग तुम्ही बरे केले. हा नवीन देह तुम्ही दिला. आता हा देह तुमच्या सेवेविना
काय कामाचा? स्वामींनी त्यांना प्रेमाने उठवले. त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले. ते म्हणाले, अरे वेड्यानो, मी तुम्हाला सोडून कुठे जातोय? मी तर माझ्या निजधामी जात आहे. आणि लक्षात ठेवा, जोपर्यंत गाणगापुरात माझी माधुकारी चालू आहे, जोपर्यंत तिथे माझा नाम जप चालू आहे, तोपर्यंत मी तिथेच आहे. तरीही शिष्यांचं समाधान होईना. त्यांना काहीतरी खूण हवी होती. तेव्हा स्वामींनी त्यांना एक वचन दिलं, ठीक आहे, तुमच्या समाधानासाठी मी एक खूण पाठवेल. तुम्ही इथेच काठावर थांबा. मी प्रवाहाच्या दिशेने आत जातो. काही वेळाने प्रवाहातून 4 शेवंतीची फुलं म्हणजे प्रसाद तुमच्याकडे येतील. तेव्हा ती फुलं तुमच्या हातात पडतील. तेव्हा समजा की मी सुखरूप माझ्या स्थानी पोहोचलो आहे आणि माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. हे शेवटचं आश्वासन देऊन स्वामी वळले. त्यांनी भगवे वस्त्र सावरले, हातात दंड कमंडलो होते आणि त्या घनदाट भयावह कर्दळीवनाच्या दिशेने पाऊल टाकले. ते 4 शिष्य श्वास रोखून बघत होते. समोर हिरवेगार गडद जंगल होते. स्वामींची ती तेजस्वी आकृती हळूहळू झाडांच्या गर्दीत मिसळायला लागली. पहिलं पाऊल, दुसरं पाऊल ते चालत होते. जणू हवा चालते. त्यांच्या पायांचा आवाजही येत नव्हता. काही क्षण ते दिसले आणि मग एका वळणावर ते झाडांच्या आडून नाहीसे झाले. गुरुदेव साईदेवाच्या तोंडातून एक अस्फुट हाक बाहेर आली. आता तिथे फक्त जंगल होते. वारा घोंगावत होता. नदी वाहत होती. पण स्वामी नव्हते. जगाचा पोशिंदा, दत्ताचा अवतार, ज्याने हजारो लोकांचे दुःख दूर केले, तो आज स्वतःला या जगापासून दूर घेऊन गेला होता. ते शिष्यांना वाटले की आपलं हृदय आता बंद पडेल. ती वेदना असह्य होती. ते 4ही शिष्य तिथेच नदीच्या काठावर दगडासारखे बसून राहिले. डोळे पाण्याकडे लागले होते. फुलं येतील की हे शेवटचं दर्शन होतं. 1 तास झाला, 2 तास गेले. पाणी वाहत होतं, पण फुलं दिसत नव्हती. शिष्यांच्या मनात शंका येऊ लागली की स्वामींनी आपल्याला विसरले तर नाही ना. आणि अचानक नदीच्या निळाशार पाण्यावर लांबून काहीतरी तरंगताना दिसलं. सोनेरी रंगाची चमक. ते जवळ आले आणि शिष्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. ती खरोखरच 4 टवटवीत शेवंतीची फुलं होती. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, म्हणजेच काही कथानुसार प्रवाहातून त्याबरोबर त्या 4ही शिष्यांच्या दिशेने येत होत्या. जणू स्वामींनी स्वतः आपल्या हाताने त्या पाठवल्या होत्या. त्या फुलांनी काठाला स्पर्श केला. शिष्यांनी त्या फुलांवर झडप नाही घातली, तर थरथर त्या हाताने त्या फुलांना उचललं. त्या फुलांमध्ये आजही तोच सुगंध होता जो स्वामींच्या अंगाला यायचा. त्या क्षणी त्यांना खात्री पडली की स्वामी गेले नाहीत. ते अमर आहेत. त्यांनी फक्त देह लपवला आहे, पण चैतन्य रूपाने ते आज आपल्या सोबत आहे. त्या 4 फुलांचा प्रसाद घेऊन शिष्य गाणगापूरला परतले. त्यांनी गावकऱ्यांना सांगितले, रडू नका, स्वामींनी प्रसाद पाठवला आहे. ते कर्दळी वनात गुप्त रूपाने तपश्चर्या बसले आहेत आणि त्यांनी वचन दिलं आहे की ते रोज दुपारी गाणगापुरात भिक्षेला येतील. आणि मित्रांनो, ती परंपरा आजही चालू आहे. आजही गाणगापुरात दुपारची आरती झाल्यावर लोक भिक्षा मागतात आणि वाटतात. लोकांची श्रद्धा आहे की या भिक्षेच्या रूपात खुद्द दत्त महाराज येतात. इथे 51 अध्याय संपतो आणि आता परत तो शेवटचा 52वा अध्याय, ज्याला अवतरणिका म्हणतात. आपण पुन्हा तिथे जातो जिथे ही कथा सुरू झाली होती, भीमा अमराजा संगमावर, जिथे नामनहारक नावाचा भक्त सिद्ध मुनींकडून ही कथा ऐकत होता. सिद्ध मुनींनी आपला शब्द थांबवला. कथा संपली होती, मात्र नामधारक अजूनही त्या विश्वात हरवला होता. त्याचे डोळे मिटलेले होते. गालावरून अश्रू वाहत होते. त्याला वाटत होते की आपण स्वतः नरसिंह सरस्वतींच्या काळात जाऊन आलो आहोत. तो भानावर आला आणि त्याने सिद्ध मुनींचे पाय घट्ट पकडले. महाराज, तुम्ही मला काय दिले हे मी शब्दात सांगू शकत नाही. माझे दारिद्र्य, माझी चिंता, माझे दुःख, सगळे काही या कथेच्या प्रवाहात वाहून गेले. मला आता कशाचीही भीती वाटत नाही. मला साक्षात दत्तदर्शन घडले. सिद्ध मुनी हसले. त्यांनी नामधारकाला उठवले. बाळा, ही फक्त एक कथा नाही, हा वेद आहे. याला श्री गुरुचरित्र म्हणतात. हे 52 अध्याय म्हणजे 52 आठवड्यांचा म्हणजे वर्षाचा मार्ग आहे. जो कोणी या ग्रंथाचा आश्रय घेईल त्याला कलियुगातील कोणतेही संकट स्पर्श करू शकणार नाही. सिद्ध मुनींनी या ग्रंथाचे महात्म्य म्हणजे फलश्रुती सांगितले, जे प्रत्येक भक्तासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक अध्यायाची फलश्रुती वेगवेगळी आहे. अध्याय 1, नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते. अध्याय 2, कलिबाधा व सर्व रोग बाधा नाहीशी होतात. अध्याय 3, गुरुकृपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते. 4, स्त्रीचलपणाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते. 5, शारीरिक व्यंगी नष्ट होतात, ज्ञानाची प्राप्ती होते. 6, दैविक कोप दूर होतो व विद्या प्राप्ती होते. 7, पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात. 8, बुद्धिमांद्य नाहीशी होतात. विवाह कार्य सुलभ होते. 9, सर्व शुभ कामना गुरुकृपेने पूर्ण होतात. 10, नवस फळाला येतात. चोरीचा आळ दूर होतो. 11, वांज दोष तसेच वेड नाहीसे होते. 12, संकटे, दैन्य, दारिद्र्य यांचे निवारण होते. 13, सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशे होतात.
14वा प्राणघातक गडांतरांपासून स्वरक्षण लाभते. 15वा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते. 16वा आदरणीयांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो. 17वा ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो. 18वा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते. 19 भाग्यवृद्धी होते. सद्गुरूंचा लाभ होतो. त्रिस्थळी यातर पुण्य लाभते. 20वा गुरुस्मरण करुणी म्हणे, पूजा करी ओ गुरुचरणी, तुझे पाप होईल धुनी, ब्रह्मसंबंध परिहरिला. अध्याय 21वा मृत्यूभयापासून मुक्तता. 22वा वांझपणा दूर होते. बाळंतणीला चांगले दूध येते. 23वा पिशाच्य बाधा नष्ट होते. राजमान्यता प्राप्त होते. 24वा भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते. 25वा अपात्र लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात. 26 शत्रू निशभ्रम होऊन शरण होतात. 27 गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते. तसेच छळ दोषांची निवृत्ती होते. 28वा वाईट कर्माचे दोष दूर होतात. स्तप्त सापडतो. 29वा श्रीछल दोष वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते. 30 कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते. सौभाग्यवृद्धी होते. 31 पतीवर येणारे विघ्न टळतात. 32 वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते. 33 वचनभंग व व्यभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते. 34 प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्यवृद्धी होते. 35 हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते. तुटलेले संबंध जुळतात. 36 चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते. 37 मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती होते. 38 निंदा करणारे शरण येतात. अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते. 39 सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. 40 कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते. 41 सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. 42 विद्या व फळाची प्राप्ती होऊन कर्तवकारीला यश येते. 43 गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते. 44 मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लागतो. 45 कुष्ठरोग नाहीसा होतो. गुरुनिष्ठ सफल होते. बुद्धी वाढते. 46 चिंताची स्थिरता लाभते. ज्ञानाची प्राप्ती होते. 47 पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते. 48 गुरुनिष्ठाच विपद समृद्धी प्राप्त होते. विघ्न टळते. 49 तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाटतो. सर्व पापांचे समान होते. 50 ग्रंथीरोग त्वचारोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते. 51 सुख समृद्धी व अंतिम मोक्ष प्राप्ती होते. अध्याय 52 श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते. तुम्हाला जर ही कथा ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.